पावसाळ्याच्या तोंडावरती या धोकादायक आणि अति धोकादायक बिल्डिंगचा विषय पुढे येत असतो. अत्यंतर विषय पुढे येत असतो. या बिल्डिंगांचा पुनर्विकास होत नाही. काही ठिकाणी भाडे करू, पोट भाडे करू, नंतर पगडी असे काही हे आहेत आणि ते खाली करत नाही. जे ती डिमॉलिश करायला गेले अति धोकादायक आहे म्हणून तातडीने पाडण्याचे आदेश दिले जातात, परंतु त्या बिल्डिंगमधनं कोणी बाहेर येत नाही, खाली होत नाही आणि अनेक असे कायदेशीर प्रसंग तयार होतात. मग त्या ठिकाणी बळाचा वापर करून त्या बिल्डिंगा खाली केल्या जातात. परंतु ह्या पुनर्विकासाचं ठोस धोरण महापालिकेने आणणं गरजेचं आहे. जे 6 मीटर आणि 9 मीटरच्या याच्यामध्ये बिल्डिंगा आहेत रोडवरती, रस्त्यावरती, त्यांचा पुनर्विकास होत नाही, कारण त्यांना अपेक्षित FSI वाढून मिळत नाही बिल्डरला आणि मग त्यामुळे ते डेव्हलप होत नाही. त्या ठिकाणी कोणी डेव्हलपर त्या ठिकाणी येत नाही. ह्या ज्या जाचकाठी आहेत आणि UDCPR मध्ये ज्या काही नियम आहेत 7.6 मध्ये ओव्हर अँड अबाउटच्या बाबतीत UDCPR, तर त्याच्यामध्ये जे नियम आहेत त्या नियमांचा जर आपण विचार केला तर ठाणे महानगरपालिकेला वेगळे नियम, आपल्याला वेगळे नियम. ऍक्च्युली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच नियम आहे. UDCPRचा अर्थच तो होता, पण आपल्याकडे त्या ठिकाणी विशेष संमती मिळालेली आहे, आपल्याकडे मिळालेली नाही. आपण दरवेळेला मागणी करत असतो की आम्हालाही त्याप्रमाणे 9 मीटर प्रमाणे, जसं 9 मीटरला परवानग्या दिलेल्या आहेत ठाणे महानगरपालिकेला, त्याप्रमाणे आम्हालाही त्या परवानग्या द्या. हाईट रिस्ट्रिक्शनच्या बाबतीत आम्हालाही त्याच्यातनं रिलॅक्सेशन मिळेल, परंतु ते मिळालेलं नाही आणि त्या अनुषंगाने आपण आयुक्त महोदयांना निवेदन दिलेलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक व अति धोकादायक इमारतांच्या पुनर्विकासासाठी अतिरिक्त FSI, इन्सेंटिव्ह FSI व विशेष पुनर्विकास धोरणाबाबत शासनाकडे युद्ध पातळीवर शिफारस करून सातत्याने पाठपुरावा करण्याबाबत आणि महासभेकडे प्रस्ताव सूचना सादर करण्याबाबत. तुम्ही महासभेकडे मांडा, ती प्रस्ताव येऊ द्या प्रशासनाकडनं, महासभा त्याच्यावर निर्णय घेईल म्हणून आपण ती एक मागणी केलेली आहे आणि त्याबाबतचे दोन्ही निवेदन मी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सोबत जोडत आहे. आणि पक्षाचे जे प्रतोद आहेत आमचे संकेतजी भोईर यांनी ही वृत्तप्रसिद्धीच्या माध्यमातून एक पत्र प्रसिद्ध केलेलं आहे, तर त्यांच्याबाबत त्यांचंही म्हणणं ऐकून घ्या. पण राज्यात सामाजिक विकास नियंत्रण नियमावरील अशी तफावत, तोच प्रश्न आमचा आहे जो तुमच्या मनात आहे. त्याच्यामुळे काय झालं, विकास खुंटलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा. ठाण्याला जे नियम आहेत त्या नियमांचा कल्याणला पण वापर व्हावा किंवा फायदा व्हावा. आणि विशेष म्हणजे MCAच्या प्रदर्शनामध्ये, म्हणजे तिथे फडके मैदानावरती, वासुदेव बळवंत फडके मैदानावरती जे एक्झिबिशन लागलं होतं, प्रॉपर्टी एक्झिबिशन, तुम्ही सगळे येऊन गेला असाल. त्या ठिकाणी आपले आदरणीय नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदय आले होते. शिंदे साहेबांनी पण त्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की मी लवकरच याच्याबाबत निर्णय घेऊन आम्ही तुम्हाला खुशखबर देणार आहोत. पण ती खुशखबर कधी? आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये इमारती कोसळल्यानंतर, मृतहानी, जीवितहानी झाल्यानंतर, मालमत्ता हानी झाल्यानंतर आपल्याला या योजना राबवायच्या आहेत का तत्पूर्वी आपल्याला याच्यावरती निर्णय घ्यावा लागेल. ही मागणी आमची आहे, ज्या मागणीशी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय सहमत आहेत. तर मग ती मागणी मान्य होणं गरजेचं आहे. आणि माझी पत्रकारांना विनंती की आपल्या माध्यमातून या अति धोकादायक घरांमध्ये जे राहत आहेत, धोकादायक घरांमध्ये जे राहत आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. दरवर्षी 2-4 इमारती कोसळतात, त्याच्या बातम्या होतात, त्याच्यानंतर मग त्याच्यावर 2-4-5 दिवस TV चॅनलवरती ब्रेकिंग न्यूज चालते. पण किती दिवस? खऱ्या अर्थाने आपल्याला एक ठोस असा विकासाचं धोरण राबवणं आणि पुनर्विकासासाठी एक धोरण राबवणं गरजेचं आहे. आणि ही मागणी घेऊन संकेतजी भोईर यांच्या माध्यमातून ही प्रेस नोट काढलेली आहे. कृपया आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं. मूळ मागणी काय? मूळ 2 वेळेमध्ये जर मागणी असेल तर काय? जसं चाळींसाठी आपले क्लस्टर वगैरे टाकायला लागतात. नाही बरोबर आहे. जसं म्हणजे चाळींसाठी बघा, अनधिकृत बांधकामांसाठी चाळींसाठी क्लस्टर आहे, SR आहे, SRA आहे. तसं ह्या बिल्डिंगसाठी, ह्या बिल्डिंगांसाठी पण ज्या 9 मीटर 6 मीटर वरती बिल्डिंग आहेत त्यांना वाढीव FSI द्या ना.
त्यांना पुनर्विकासाचे रस्त्याच्या लगत असतील हा रस्ता लगत असतो. 9 मीटर आणि 6 मीटर रस्त्या लगत असलेल्या धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींना त्या वाढीव FSI द्या. वाढीव पैसा द्या. तो दिलेला नाही नाही ना, तीच मागणी आपली आहे. त्यामुळे विकास रखडला. Yes. होय, कारण कोणी बिल्डर पण त्या ठिकाणी विकासच जात नाही, कारण त्यांना FSI मिळत नाही वाढून, आणि त्या ठिकाणी लोकांच्या डिमांड पूर्ण करता येत नाही. आम्ही आयुक्तांना एक निवेदन देण्यात आलं उमेशजी बोरगावकर यांच्या माध्यमातून की ज्या आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये धोकादायक इमारती आहेत, एक 450हून अधिक धोकादायक इमारती आणि त्यामध्ये 225 अति धोकादायक आहेत. त्या बाबतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं धोरण काय, जसं आपण आता एक अनधिकृत चाळी आहेत, चाळींचा परिसर आहे, यासाठी एक क्लस्टर योजना लागू केलेला, अशा धोकादायक इमारतीसाठी कोणते म्हणजे महानगरपालिकेतर्फे कोणते धोरण लागू नाहीये. आमची एवढीच मागणी आहे की या धोकादायक इमारतीसाठी काहीतरी महानगरपालिकेने धोरण लागू करावं. कारण की आपल्याकडे आता रामबागचा परिसर तुम्ही बघडला 1 नंबर 2 नंबर, तर या ठिकाणी अनेक बिल्डिंगी या 6 मीटर 9 मीटर या रस्त्यावरती आहेत आणि पुनर्विकासासाठी गेल्यानंतर या बिल्डिंगींना वाढीव FSI मिळत नाहीये. त्यामुळे कोणताही बिल्डर घेण्यासाठी म्हणजे आकर्षित होत नाही आणि त्यामुळे लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही. त्यासाठी आमची प्रमुख मागणी की अशा ज्या धोकादायक बिल्डिंग आहेत आणि ज्या 6 मीटर 9 मीटर आहेत, त्या ठिकाणी जर 12 मीटर रस्ता करणं शक्य असेल तर 12 मीटर करा, नाही तर यांच्यासाठी काहीतरी वेगळं धोरण निर्माण करून यांना वाढीव FSI देऊन यांचं पुनर्विकसन झालं पाहिजे, ही आमची एक ठोस मागणी आहे. महापालिकेचं काही धोरण नाही, बरोबर आहे? काहीतरी धोरण करावं. काहीतरी धोरण करा, हीच मागणी आहे. TMC चे नियम आणि SC ते पण द्या. हो, तुझं सेट कर पहिले. ओके. हा म्हणजे बोला. हा. विचारा. सर, जसं की संजय गोड यांनी मागणी केली आहे की दूरसंपेटीची अति धोकादायक इमारती आहे, त्या संदर्भात कोणतेही धोरण महापालिकेला नाही, महापालिकेने धोरण म्हणजे त्याची घोषणा केली पाहिजे, काय म्हणतात? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रतोद संकेतजी भैर यांनी जी प्रेस नोट आता वृत्त प्रसिद्धीसाठी दिलेली आहे, त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त महोदयांकडे आम्ही मागणी केलेली आहे. ज्या 450 बिल्डिंगा अति धोकादायक आहेत आणि त्यापैकी 225 अति धोकादायक आहे आणि दरवर्षी एक हानी होते या धोकादायक बिल्डिंगांमुळे. पावसाळा तोंडावर आहे, वादळ वाऱ्याचे दिवस तोंडावर आहे आणि या अति धोकादायक बिल्डिंगांमध्ये रहिवासी राहत आहेत आणि राहत असलेले रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तर का याबाबत जर आम्ही चौकशी केली तर त्यांचा पुनर्विकास शक्य होत नाहीये, त्या ठिकाणी विकासक येत नाही, त्यांना वाढीव FSI नाहीये, किंवा अधिकृत घरांमध्ये अधिकृत बिल्डिंग ज्या सर्व परवानग्या घेऊन अधिकृतरित्या बांधलेल्या बिल्डिंग आहेत, फक्त त्यांचं आयुष्यमान 30 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त झालंय किंवा धोकादायक झालेल्या अति धोकादायक झालेल्या आहे, त्या बिल्डिंगांचा पुनर्विकास होऊ शकत नाही. त्या ठिकाणी ठोस धोरण पुनर्विकासाचा यावं. जसं क्लस्टर अनधिकृत चाळींसाठी आहे, क्लस्टर चांगलंच आहे, त्याचं स्वागतच आहे त्याच्यातनं, परंतु ज्या अधिकृत इमारतींमध्ये राहत आहेत आणि ते धोकादायक झाले त्यांच्यासाठी योजना नाहीये. तर आमची मागणी ती आहे की ज्या 6 मीटर 9 मीटर रुंदीच्या रस्त्यावरती अति धोकादायक इमारती आहेत त्यांचा पुनर्विकास व्हावा, ज्या 12 मीटर प्रमाणे त्यांना FSI लागू व्हावा आणि एक चांगलं धोरण ठोस धोरण यावं, जेणेकरून लोक जीव मुठीत घेऊन राहणार नाही आणि त्यांच्यासाठी ही योजना येणं गरजेचं आहे. ही मागणी आम्ही दोन्ही पत्रकांमध्ये केलेली आहे. आणि UDCPR मध्ये जसा या अभाव कॅपिंगचा जो विषय आहे की बाबा त्याच्यामुळे अनेक बिल्डिंगाचं कम्प्लिशन थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे पण एक विकासाचं धोरण अजूनही KDMC मध्ये जसं ठाण्याला निश्चित आहे तसं कल्याणला निश्चित नाहीये. ठाणे आणि कल्याणमध्ये दुजाभाव केला जातोय. तर ही आमची